आखातात झालेल्या युद्धाचा भारतावर थेट परिणाम झालाय। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील शेतकऱ्यांना एक आवाहन केलंय। रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं आवाहन मोदींनी केलं। मात्र सेंद्रिय शेती करणं सर्वच शेतकऱ्यांना शक्य होईल का, हा देखील एक प्रश्न आहे। कि हम केमिकल फर्टिलाइजर की खपत 25%, 30%, 40%, 50% उसको घटाए आधी कर दे और हम उसके साथ साथ नेचुरल फार्मिंग की तरफ बढ़े। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं। कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय। मात्र शेतकऱ्यांसाठी अचानक सेंद्रिय शेतीकडे वळणं कितपत शक्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण पेरणीचा हंगाम जवळ आलेला आहे। बागायतदार शेतकऱ्यांनी तर पेरणीला सुरुवातही केली आहे। त्यामुळे ऐनवेळी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। किमती आहे त्या रासायनिक खतापेक्षा खूप जास्त आहे। आज आपण एक ट्रॉली शेणखत जरी घेतो म्हटलं तर आज 3 ते 4 हजार रुपये आपल्याला लागतात आणि ते घेतो म्हटलं तरी आपल्याला ते उपलब्ध होत नाही। त्याच्यामुळे आणि जर समजा तुम्ही रासायनिक खतं न टाकता जर नैसर्गिक म्हणजे आपल्या याचा वापर जर करतो म्हटलं तर शेती पिकणार नाही। लहान शेतकरी डबघाईस येतील आणि ते शेती विकल्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही। रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होतीये। त्यामुळे शेतकऱ्यांचा भर हा रासायनिक शेतीवरच असतो। रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन 20 ते 30% कमी होतं। सेंद्रिय शेतीसाठी मजुरांची आवश्यकता जास्त असते। सेंद्रिय खतं, कीटकनाशकं कशी बनवायची याचं प्रशिक्षण सर्वच शेतकऱ्यांकडे नाहीये। रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतं महाग असतात। जगभरात आज झपाट्याने यांत्रिकीकरण वाढतंय, नवनवीन तंत्रज्ञान वाढतंय आणि अशा परिस्थितीत आपण 1857च्या काळामध्ये म्हणजे नैसर्गिक शेतीकडे जायचं हा जागतिक स्पर्धेमध्ये भारताच्या शेतकऱ्याला रसातळाला नेऊन घालण्याचा विषय। या सरकारला देवानी सद्बुद्धी द्यावी आणि असे काहीतरी सल्ले फक्त शेतकऱ्याला देण्याऐवजी या सरकारने स्वतः ते अंमलात काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, परदेश वाऱ्यावर नियंत्रण ठेवा। नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे आगामी काळात रासायनिक खतांच्या किमतीत आणखी वाढ होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण इस्रायल इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धावेळी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली होती। त्यामुळे पुन्हा किमती वाढणार का अशा चर्चा आता सुरू झाल्या। तर ही सेंद्रिय शेती केल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, उत्पादन घटतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा जो एकूण त्यांना पैसे मिळायला पाहिजे ते कमी होतात। हे पैसे सरकार भरून देणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ज्यावेळी सेंद्रिय शेतीत तयार झालेला माल जो रासायनिक खतं न वापरल्यामुळे कमी तयार होतो, त्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतो। असा माल जेव्हा आपण बाजार समितीत नेतो त्यावेळी सरकारचा जो हमी भाव आहे तो सेंद्रिय शेतीसाठी आणि रासायनिक शेतीसाठी सारखाच असतो। मग यातून जो शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे तो नरेंद्र मोदी साहेब भरून देणार आहे का, हा प्रश्न आम्ही किसान सभेच्या वतीनं या पार्श्वभूमीवर उपस्थित करत आहोत। रासायनिक शेतीमुळे सुपीक जमीन नापीक होते, जमिनीचा पोत खराब होतो। मात्र तरीही शेतकरी रासायनिक खतांवरच भर देतात। त्याचं कारण आहे उत्पन्नात होणारी वाढ। एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे सेंद्रिय शेती केल्यानं उत्पन्नात घट होते आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या शेतमालाला देखील सारखाच भाव आहे। त्यामुळे शेतकरी या सेंद्रिय शेतीकडे वळण्याची शक्यता कमीच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।